गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. मित्रांनो, आता सकाळच्या वाजल्या तर ते 8 आणि आज मॅटर असा झालाय की आज म्हणसाल दादा काय भानगड कुठं. आज चाललोय मी पुण्याला. काय झालंय, खूपच महत्वाचं काम आहे मित्रांनो पुण्याला, कारण जावंच लागतंय. चाललंय जरा थोडस नियोजन आहे. विषय कसा आहे बघू, थोडस मी तिथलं तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करीन, कारण दाव म्हणते काय माणसं काढ म्हणतात, काय काढ म्हणत नाही ती. का ग कशाला काय म्हणते रेशमा? रेशमाला माहिती बी नाही मी पुण्याला चाललोय. जाऊ का नको म्हणून तो कशी करते, काय करते, काम करू का नको? बरं कशी काय दिसते जोडी? शर्ट कसं काय दिसतोय रेशमा? हो की चांगलं दिसतोय. चांगलं दिसतंय का? रेशमा आली टेन्शन मध्ये. अगं शेड्यू मध्ये बघ सगळ्या धाव तू. मोबाईल द्या तुमचा आधी. आता का मला जा कशाला मोबाईल? मला हाकायचंय. बरं जा, हाय इकडे घरात मध्ये. इनं भाऊला फोन केला, त्याला नेमकी सुट्टी असते शुक्रवारची, तू कर म्हणलं. जाऊ म्हणला. गाडी आता कसं आहे, मी बी त्याच्यासाठी इकडे तिकडे जात असतो. दीपकराव बी आला असता. दीपकरावला पण काय झालंय, त्याला बी जरा काम आहे थोडीशी, आणि टू व्हीलरवरच जाणार आहे. मोठ्या गाडीत जायचं काही नाही, पण पेट्रोल लय महाग आहे, त्याच्यामुळे म्हणलं टू व्हीलरवरच जावं. असा झाला विषय. मी काय त्याच्यामुळे चॉकलेटी शर्ट पण फुफुट आहे, दुर्गा मळ खायला बरा आहे जरा. इकडं आईचं काय चाललंय? आईचं चाललंय रोजच. आईचं चाललंय स्वयंपाक करायचं. होय नाही आता मी पुण्याला निघालो, लगेच निघालो नाही. होऊन दे निवांत ना तुझ्या आहे ना नगच्या खाईल काहीतरी जाताना. हा नग नग काय नाही. अरे आंघोळ करला का? आताच काम करून आलं तर हो शेळ देते मला. थांब, काय काम केलं तू? तिकडे पळत जाऊन बघला काय शाळेत कसलं जे आता नाहीच नाही, पण आंघोळ नाही झालं ही सुद्धा नाही. त्यांना रोज रोज सांगावं लागतं या. हो हो का म्हणजे, हो का म्हणजे 3 दिवस सुट्टी होती, आता डेटा लागली या. ए मम्मी तू गप की, माझं डोकं दुखतंय, ते डोकं खाऊ नको. का ग आता नेटाला लागली आहे? हा ती बघती का? 5 गृहपाठ आणि 1 स्वाध्याय कंप्लीट केला. तू बघितलं का? 3 दिवस सुट्टी होती ना, आता नेटाला लागली बाई. होय ग? कशी बघती बायको. काय बायकोचा पार हेच गेलाय, काय म्हणायचं त्याला, अवघडीशी. सगळे तर माझ्यावर काढते सगळे तुझ्या हो फोन द्या करते. कुठला ह्यो मला पाहिजे. कशाला? द्या मला. बरं आईने बघा मस्त मच्छी केली आहे, पण मी चाललोय लय वास सोडलाय ना आज. काय सासू सुनाचं थोडं मॅचिंगच झालंय, आणि मी बी थोडं मॅचिंग. मी चाललोय, चला बाय 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 बाय. हा संध्याकाळी. होय बाया कर तुला का लय फिरून दमून जातो. आमचंच आहे सोडायचं. चला त्याला सोडलं, पुढे जाता थांबलो इथं दुकानात. नमस्ते. काय बघताय म्हणायचं व्हिडिओ? होय ना, छान असतं. होय ना. ही मला वाटतं कुठली वाडी? माळवाडी. हा मार्केट यार्ड मध्ये उचलोय. असं द्या ती ओळखते तुम्हाला. हे ज्यावेळेस मी व्हिडिओ काढलं होतं ना इथं आलतो त्यावेळेस. असं नाही, हे रश्मिता आहे ते. मित्रांनो आलो होतो पुण्याला, जाता म्हणलं ताईंची गाठ घेऊन जावं. चला ही काय झालंय, ताईंचं ऑफिस आहे. ती मॅडम होत्या, ते म्हणल्या प्रोसिजर द्या, काम होईल तुमचं, तेव्हा बघूया म्हणलं, प्रयत्न तर करूया. म्हणजे आलोय बाहेरने बी जावतोय. नेमकं कसं आहे आता खाली आलोय. ही सगळं ताईंचं ऑफिस आहे. का निसर्ग साईडला बघू शकताय. आज नेमकी आणि काय होतं, गर्दी ही जरा कमी असते. गर्दी ही नसल्यामुळे काही टेन्शन नाही, असे कामं होते ती. मग निवांत मध्ये लय गडबडीत ह्याच्यात आलं ना, अशी कामं होत नाही ते. चला नाश्ता वगैरे केला, तिथनं झालं. आता आम्ही निघालो घराकडे. होय आम्ही जाता धावणार. हो का, ही कानिपनात एक डोंगर आहे, आणि ही तैनं मस्त मध्ये. हो का, आता गर्दी नाही काय नाही. आणि आता किती वाजल्यात? 2 वाजल्यात. होय आम्ही लगेच आलोय. आणि कानिपनाथाचं मंदिर इथं पुण्यापासून जवळ आहे का नाही भाऊ? कानिपनाथाचं लय वेळा आम्ही पुण्याला होय
याच आमचं चालू होतं, पण भाऊला बी मी म्हणायचं जाऊ जाऊ, पण आता नेमकं टायमिंग आहे, आज लवकरच काम झालं आणि लगेच आलो होय. त्याच्यामुळे भाऊ माझ्यासाठी आलो मित्रांनो. येत विचार काय येत, दीपकराव बी येत, भाऊ बी येत. आलोय दमलू, एवढ्याच पायऱ्या चढून आले. ते बघताय ते भाऊ दमलं, त्याला म्हणलं चल काय दर्शन घ्यायचंय मला. दमला भाऊ होय. इकडे हो का पुणे सिटी दिसते, सगळं हडपसर इकडून दिसतंय. किती वर्षात ना आले नाही, 2005 19 वर्षात ना आलोय. 19 वर्ष झाले कानिपनाथाचं दर्शनच घेत नाही. आतमध्ये असं चैतन्य हे इथं आतमध्ये असं त्या डुबुक्यातनं जाता येतं, तिथून नाही काढायचं हेड काढून नाही. देवळात का उघडा झालाय, पण इथं नियमच आहे तसा देवळात राहायला असतंय. असं नाही, असं देवळात उघडं व्हायचं. इथं उघडं होऊन बेल्ट आतमध्ये कानिपनाथाला चलत नाही. आतलं काही मी दावत नाही तुम्हाला, पण बाहेरलं धावतो. प्रदर्शन मारायला लावली होय भाऊला अजून एक होई उघडी बत्ती कुठले देवळात असं ते समजून घ्या थोडं. कानिपनाथाला आलोय मित्रांनो, आणि मी 19 वर्षात ना आले. 19 वर्ष झालं मी तर आलो नाही. कपडे वगैरे घातली आणि ती डुबळ काय मला वाटतं रुंदी असेल साधारण 1 इंच 12 इंच बी नाही. इकडं असं परिसर आहे आणि हाईट त्याची थोडी 14-15 इंच येईल. अशा हिशोबाने ना त्याचा आत घुसलो होतो 2 जण. म्हणलं येणं भाऊच बसतोय का नाही, पण बसला नाही, काय अडचण आली. पण त्यांनी तरी बी तिथं हिडिओ काय काढून दिलं नाही मला आतमध्ये. ठीक आहे म्हणलं नका देऊ, नाही काय अडचण. ह्या साईडला तुम्ही बघू शकता, इकडे सगळी पुणे सिटी आहे बघा. इकडं ह्या साईडला इकडे समोर हडपसर आहे, वडकी नाला म्हणलं बसतोय का नाही, पण बसला होय. त्यांनी तिथं हिडिओ काढून दिला नाही होय, नाही तुम्हाला दावलं असतं आम्ही सगळं का नाही. इथं कोण कोण येऊन गेलंय ह्या कानिपनाथ पुण्याच्या अलीकडे सासवडच्या पुढं. मला वाटतं ही सासवड तालुक्यातच येत असेल बरं का. पण पहिलं आम्ही एकदा आलतो. इथं गर्दी कधी असती तर गुरुवार रविवार आणि आमुषा पौर्णिमेला जास्त प्रमाणात अशी गर्दी असते. आणि हे सगळं डोंगरावरच आहे, वरती लय एकदम असं तापोटाप कटाकट टाकाटक मध्ये. त्याच्यामुळे घाटाव ब्लॉक टाकल्यात सगळं. आलू घरी आला व बिचारा येणं भाऊ माझ्यासाठी आला होय. एकतर बिचाऱ्याला शुक्रवारचं सुट्टी असते, त्याला म्हणलं होतं जाऊ तर जाऊन द्या, लय गडबड आहे त्याच्या मागे बी घरी. हो का आलेल्या डॉनीचं काय चाललंय तुम्हाला माहितीये का, जे पटक आजवर बिना फोनचं बिना लॅपटॉपचं आज बोलली. काय 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 किती खोटे बोलली म्हणून. काय झालं यांनी आज काय करमलं नाही का? शाळेत गेलतो ना. नाही सकाळची शाळा होती ना, मला माहितीच नाही, निमित्त माघारी आलो. अयो पप्पा मला विश्वास बसा नाही, मी रुपये बिना फोनचं राहिलेली. विश्वासच बसा नाही का? मम्मी कुठे गेली? देहात खुशीवर. मम्मी कुठे गेली? काय खुशी मम्मी? गुरांचं तिचं चाललंय. 5 वाजता झालं मित्रमैत्रिणींना घरी. काय सांगायचंय, आणि पोरांचा चक्क विश्वासच बसा. मला खरंच बसा नाही होय का? तुम्ही मला रात्री लॉक सांगणार होता होय का? सांगा कशाचं लॅपटॉप नाही बाबा, तुम्ही म्हणलेलं मी तुला सांगतो. अन्य गेलो अन्य बुक. काय झालं, चष्मा घेता घेता राहिलो मित्रांनो. बघू सूर्य चमकतोय तिकडून. असा फुफुटा गेलाय ना डोळ्यात, काय सांगायचं तुम्हाला. जातानी गाडीवर भर 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 वार बंदच नाही. पण काय झालंय, गेलतो कामानिमित्तानेच गेलतो, बरीच कामं होती. पण लगेच आलो, काही नाही 1-2च कामं होती, तेवढीच केली. अर्धा तासाचं तर आमचं तिथं काम होतं पुण्यात. ते झालं ना, इथून तिथून प्रवासात मग काय धावणार, थांबलेलं. तीन तुम्हाला नाश्ता केला एकदा, आणि ही दावा ती दावा मंदिर धावलं येता येता थोडंसं.
आणि विषय काय होतो, तुम्हाला नाही आवडत खरं सांगतो बाहेरला जास्त, म्हणून मी आता घरी काय काय चाललंय कोणाचं ती दावतो तुम्हाला फिरवून. आता 6 वाजल्या, दिवस खाली गेला. रेशमाचं काहीतरी चाललंय आयचं. रेशमा काय म्हणते, 2-4 डोण्या राहिल्या त्याच्या, त्याला कोण न्यायला येणार, पण या लवकर म्हणावं घेऊन जावा डोण्या. डोण्या नाहीत कुण्या नेल्या, डोण्या म्हणते त्यांची पिलं कुण्या सांभाळायची, नातवंड ती जावाय कुण्या. होय आहे डोणे, दोनला न्यावं लागेल कोणाला. होय, आणि आमच्या तुम्हाला इतकं जावाय इतके नातवंड, तुम्ही खेळवताय, बाकीची नाहीत खेळवत नातवंड. लय अवघड आहे तुमचं. लय दिवसाचं होतं. हात का ते हात घ्यायचा किती दिवस झालं. हा हा हात घ्यायचं बरोबर, लगेच जळत ही काना काना, ही राहत नाही पण. पाणी तापवाय झालं म्हणजे बस. हा तेवढं आहे, पाणी तापवाय झालं म्हणजे बस. नाही कशात हुकतंय गणित, कशात तरी तरी. अगं अभ्यास कर बाळा, अभ्यास कर. शाळा बुडवतात, काल की सकाळची होती, आज पण सकाळची. अरे आम्हाला माहिती होतं का, ग्रुपवर मेसेज पण नव्हता आला. आणि हो का आता उद्या पण सकाळ शाळा. असं आहे व्हय. त्यांना तर सकाळच्या शाळेला लय त्रास होतो. हा पोराला सांग म्हणते, बघितलं का काय म्हणते ती. पोरगा माझी कोण माझं. अन्नाला सांग म्हणते ती, अन्नाला सांग म्हणते. हा अंधार पडलाय आता, वाढू झालं मस्त. काय म्हणतो निवांत दाजी आलत, दाजी बावडून आले. हाय आलो, दमलो होतो पुण्याहून आलो, झोपलो होतो. मी झोपली बाजू काढू. परत दाजी आले पुण्या. काय विशेष, बारका हो बायको काय विशेष. 100% मामा आले, मुलीप्रमाणे मामा आले तर जा मम्मी म्हणा स्वयंपाक करत, 2 भाकरी जास्त बंद करेल नाही, जा 2-3 भाकरी. कुठे काय खाल्लं, काय खाल्लं, काय ना बड्या, काय खाल्लंय, दाव पोट दाव, लॉलीपॉप खाल्ले आम्ही. ऐका जरा उठा नको, पोट दाव, पोट मेवणी ती गेली, आली होती पेरू बघायला आले होते, त्याने ड्रॅगन फ्रूट लावलंय ना, ती पावडर कशी मारते ती बघायला आला होता. इथं वस्तीवर आहे ना आमच्या, परवाच्या व्हिडिओ मध्ये दावलं होतं तुम्हाला. ठीक आहे, सगळ्यांचं चाललंय जेवण, चिवी जेवती. ठीक आहे, भाजी केली अंड्याची मस्त मध्ये, वांग केले आईला. मला दिलं का वांग. असं नाही, आजचा व्लॉग आता कसं झालं, बाहेर प्रवासात असल्यामुळे कसं आहे जास्त युनिक काय दावता आलं नाही. पण ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. उद्याच्याला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा, कारण आपलं ना आता 1 लाख होत आले ते, होत्याला 2-3 दिवसात होत्याला वाटते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.